महामानव तथागत महात्मा गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, तमाम सर्व महापुरुषांना मी नतमस्तक होऊन मी माझा अल्पसा परिचय देत आहे। माझे महादैवत रामनाथ शिक्षण संस्थेचे आदरणीय ॲडव्होकेट एस पाटील, आदरणीय कापसे सर, तसेच ज्या चिखली भूमीमध्ये मी जन्मास आलो त्या ठिकाणचे वंदनीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब गोपले, जे मातांग समाजाचे आदर्श होते आणि त्यांनी मातांग समाजासाठी अतिशय बहुमोलाचं कार्य केलं। अखिल भारतीय मातांग समाजाचे ते नेते होते आणि समस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी आणि मातांग समाजासाठी त्यांनी मोलाचं कार्य केले। तसेच माजी आमदार आदरणीय राम गुंडिले साहेब, तसेच आमच्या गावचे दैवत माजी राज्यमंत्री अर्थराज्यमंत्री भागवत कराड, तसेच पोलीस खात्यामध्ये अतुलनीय सेवा केलेले द्वारकादास चिखलीकर, ज्यांना की महाराष्ट्र शासन पूर्ण राष्ट्रपती पदकाने त्यांना पुरस्कृत केलेले आहे। तसेच आमच्या गावचे बालाजी साठे, जे सध्या सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, सरपंच संभाजी गायकवाड, त्यानंतर आमच्या गावचे उद्योगपती संभाजी जाधव पाटील साहेब। या चिखलीला अतिशय चांगला वारसा आहे की या गावातून राजकारणी आहेत, समाजसेवक आहेत आणि उच्च पदस्थ अधिकारी आहेत। या गावामध्ये जन्म घेतल्यामुळे मला स्वाभिमान वाटतो। मी 7/9/1957 साली माझा जन्म झाला। माझे जे आजोबा आहेत ते लिंबाजी गायकवाड, वारकरी संप्रदायामध्ये जन्म झाला। माझे वडील देखील विठ्ठल गायकवाड, तेही वारकरी संप्रदायामध्ये जन्म झाला। अतिशय गरिबी परिस्थितीमध्ये मी शिक्षण घेतलं। नूतन जनता विद्यालयामध्ये मी वसतिगृहात राहून त्या ठिकाणी SSC उत्तीर्ण झालो। त्यानंतर महात्मा गांधी महाविद्यालयातून मी MA झालो। अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे। समाजाचे व्यथा मी जवळून पाहिलेले आहेत आणि म्हणून मी 2024च्या अहमदपूर चाकूर विधानसभामध्ये माझी उमेदवारी मी 29 तारखेला भरणार आहे। याचं कारण असं आहे की प्रस्थापिताच्या विरोधामध्ये माझा हा लढा आहे। याचं कारण असं आहे की या तालुक्यामध्ये अनेक आमदार या ठिकाणी होऊन गेले, त्यांचा मी नामोल्लेख करत आहे। त्यामध्ये बाबासाहेब पाटील असतील, माजी मंत्री विनायकराव पाटील असतील, असे बरेचसे आमदार या ठिकाणी होऊन गेलेले आहेत। त्या पक्षांनी त्यांना मोठं केलं आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं, राजकारणामध्ये मी 2 वेळा आदरणीय बाबासाहेब पाटलांना निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा माझा होता। विनायकराव पाटील साहेबांना देखील मी निवडून आणलं, त्यावेळेस देखील माझा सिंहाचा वाटा होता आणि त्या प्रीत्यर्थ मी विनायकराव पाटील साहेबांना चिखलीमध्ये आणलं। चिखलीमध्ये आणून मी त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं त्या कार्यक्रमामध्ये की साहेब, माझ्या समाजाच्या समाज मंदिरासाठी तुम्ही 5 लाख द्या आणि अण्णाभाऊ साठे आपले जे डॉक्टर बाबासाहेब गोपले यांचंही स्मारक मी या ठिकाणी 5 लाख द्या त्या ठिकाणी, पण फक्त आश्वासन दिली जातात, त्याची पूर्तता केली जात नाही। आणि आदरणीय
आमदार साहेबाच्या बाबतीतही मी वेगळं बोलणार नाही, पण मी त्यांच्याकडे वेळोवेळी गेलो, माझ्या समाजाच्या व्यथा त्या ठिकाणी मांडल्या, मी स्मशानभूमीचा प्रश्न, आणि मी ग्रंथालयाचा कार्याध्यक्ष आहे, साहेबाकडे गेलो, ग्रंथालय संघाने त्यांना पाठिंबा दिला, जाहीर पाठिंबा दिल्यामुळे ते तालुक्याचे आमदार झाले, आणि त्यांनी समस्त आश्वासन दिलं की प्रत्येक वर्षाला 5 लाख रुपयाचा निधी ग्रंथालयासाठी, अहमदपूर तालुक्यासाठी आणि चाकूर तालुक्यासाठी 5 लाख रुपये तुम्हाला देऊ आम्ही. फक्त आश्वासन दिलं, पण त्या आश्वासनाची पूर्तता मात्र केली नाही. मधल्या काळामध्ये 2012 पासून ग्रंथालय अनुदान वाढीचा प्रश्न होता. आदरणीय त्यांच्याच पक्षाचे अर्थमंत्री अजितदादा पवार होते. आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन दिले, मोर्चे काढले, प्रसंगी बऱ्याच वेळा आमदार साहेबाला मी लेखी निवेदन दिलं, तरीही आमदार साहेबांनी त्याच्यामध्ये दखल घेतली नाही, आणि म्हणून ग्रंथालयाचा प्रश्न देखील मार्गी लागलेला नाही. अजितदादांनी तो प्रश्न सोडवलेला नाही. तमाम 100 ग्रंथालय अहमदपूर आणि चाकूर तालुक्यामध्ये आहेत. त्यांचंही म्हणणं आहे, गायकवाड सर तुम्ही उमेदवारी दाखल करा, आमचा तुम्हाला सशर्त पाठिंबा आहे. झाली गोष्ट की प्रत्येक इच्छुक उमेदवार म्हणतात की बौद्ध समाजाची मतं आम्हालाच आहेत, दलित त्यानंतर 18 पगड जातीची मतदान आम्हालाच आहेत. मला असं वाटतं की दलित समाज काय त्यांच्या दावणीला बांधलेला नाही, म्हणून मी माझी उमेदवारी 29 तारखेला जाहीर करत आहे. चिखली गावचं पूर्ण मला पाठिंबा आहे, मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचाही मला पाठिंबा आहे, ग्रंथालयाच्या 100 लोकांचा मला पाठिंबा आहे, आणि प्रत्येक समाजाच्या सर्व समाजाच्या समोर जाऊन मी माझा प्रश्न असा आहे की आज शेतकरी नागवलेला आहे. शेतकऱ्याला या ठिकाणी अहमदपूर तालुक्यामध्ये कसल्या प्रकारचा विमा मिळालेला नाही, त्यांच्या ऊसाला योग्य भाव दिलेला नाही, आणि म्हणून शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत. समाजाचे तर प्रश्न असंख्य आहेत. या बौद्ध समाजाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर तहसील कार्यालयामध्ये DRDचा करता जर वाढला तर त्यांना 30,000 देखील वेळेवर मिळत नाहीत. आम्ही बरेचसे प्रस्ताव या ठिकाणी दाखल केले, 2-2 वर्ष झालं त्यांना अद्याप मी विचारणा केली तर निधीच नाही. म्हणून असंख्य जवळजवळ 15 ते 20 लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. शासनाच्या मार्फत पशुसंवर्धन विभागाकडून अनेक प्रकारच्या योजना दिल्या जातात. 2 वर्ष झालं 100 जणांची यादी आहे, त्या 100 जणांच्या यादीमध्ये एकालाही लाभ मिळाला नाही. आणि सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत की DRDचा करता मिळाल्यानंतर 2-2 वर्ष पैसे मिळत नाहीत. माझी अशी भूमिका आहे की हे पैसे त्याच्यामध्ये निधी वाढवला पाहिजे, 1 लाख रुपये मिळाले पाहिजे, आणि तो कुटुंब करता वाढल्यानंतर 1 महिन्याच्या आत हे पैसे मिळाले पाहिजे. अनेक प्रश्न आहेत समाजाचे, त्यामध्ये आज आरक्षणाचे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आरक्षण बचाव मोहिमेमध्ये मीही माझा सिंहाचा वाटा उचललेला आहे. आरक्षण रॅलीमध्ये मी सहभागी होऊन आरक्षणाचं महत्व सर्व समाजाला पटवून देण्याचं कार्य केलेलं आहे. आणि म्हणून आज खाजगीकरणाकडे शासन जाऊ इच्छित आहे. दलितांच्या सोयीपासून त्यांना वंचित करण्याचा डाव या ठिकाणी सुरू आहे. आरक्षण बदलण्याचाही डाव आहे, पण आरक्षण बदलणं तेवढंसं सोपं नाही. म्हणून समाजाला माझी नम्रतेची विनंती आहे, आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण मला निवडून द्या. मी तुम्हाला 24 तास उपलब्ध होणारा उमेदवार आहे. तुम्ही मला रात्री बेरात्री 1 वाजता जरी फोन केला तर त्या फोनचं मी उत्तर तुम्हाला निश्चितपणे देणार आहे. आणि म्हणून मी हा तुमचाच आमदार आहे. तुम्ही मला निश्चितपणे सहकार्य करा. तुमचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी माझी बांधिलकी आहे. मग प्रश्न कोणकोणते आहेत? आज जर विचार केला तर आरोग्याचे प्रश्न आहेत. आरोग्याच्या बाबतीमध्ये फक्त घोषणा केल्या जातात. आज जर आपण आजारी पडलो तर कसल्याच प्रकारची सुविधा नाही.
म्हणून मी जर निवडून आलो तर निश्चितपणे आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न असतील, रोगी त्या ठिकाणी असतील, तर तात्काळ मी त्या ठिकाणी मी माझ्या निधीतून त्यांचा पूर्ण खर्च करणार आहे. आणि म्हणून विशेष असा आहे की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये विमा मिळत नाही, शेतकऱ्याला कसल्याच प्रकारच्या सोयी सवलती मिळत नाहीत. त्यानंतर शेतकरी जे शेतमजूर आहेत त्यांचे असंख्य प्रश्न आहेत. सगळ्याचेच प्रश्न मार्गी लागतात, पण शेतमजुराचे प्रश्न ते मार्गी लागत नाहीत. शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाहीत. म्हणून असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आणि मी आपल्याला अभिमानाने सांगतो की मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. मला वेळ आहे आणि 24 तास आपली सेवा करण्यासाठी मी तत्पर आहे. त्यासाठी माझी आग्रहाची विनंती आहे, मी प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन आपला मतदान रूपी आशीर्वाद घेणार आहे. या ठिकाणी सगळे अहमदपूर तालुक्यामध्ये सगळ्या जणांनी आमदारकी भोगलेली आहे. आश्वासनाशिवाय दुसरं काही नाही. विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जातात, पण प्रत्यक्षामध्ये विकास हा झालेलाच नाही, अशा प्रकारचं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून मी असं सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो, बौद्ध समाजातील सगळ्यांना, त्यानंतर मुस्लिम बांधवांना माझी आग्रहाची विनंती आहे, आपला फक्त वापर केला जातो आणि आपल्या कसल्याच प्रकारच्या योजना या आपल्याला मिळू दिल्या जात नाहीत. अल्पसंख्याकांचे जे काय प्रश्न आहेत तेही मी मार्ग लावण्याचा प्रयत्न करतो. समाजामध्ये मागासवर्गीय समाजासाठी अनेक प्रकारच्या सोयी सवलती आहेत. त्यानंतर अल्पसंख्याकांसाठी बऱ्याचशा सोयी सवलती आहेत. महामंडळाद्वारे त्यांना कर्ज दिलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये याची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून तीही अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिकपणे मी प्रयत्न करणार आहे. सर्वांचं हित कसं होईल यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे. म्हणून सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण मला येत्या विधानसभेमध्ये भरघोस मतदान द्यावं, अशा प्रकारची विनंती आपल्याला करत आहे. माझं थांबण्याचं जे कारण आहे की अहमदपूर तालुक्यामध्ये बौद्ध समाजाची 55,000 मतदान आहेत. आणि म्हणून 55,000 मतदान जर निश्चितपणे समाजाने विचार करून समाजाने एकच बघावं की मनोहर गायकवाड हा उमेदवार नाही, उमेदवार तुम्ही आहात. आणि तुम्ही जर भरघोस मतदान केलं, मला फक्त तुम्हाला माझी विनंती आहे की भूलतापाला बळी पडू नका, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. धनधानग्या लोकांनी पैशाच्या बळावर जर ही लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही बळी पडू नका. फक्त मनोहर गायकवाड हा तुमचा उमेदवार आहे हे लक्षात घ्या. आणि अहोरात्र तुमच्यासाठी मी हक्काच्या लढ्यासाठी निश्चितपणे उभा आहे. आज बऱ्याचशा प्रमाणामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगळ्या प्रकारचे निर्णय होत आहेत. त्यामध्ये जर आपण सांगितलं तर खाजगीकरण होत आहे आणि खाजगीकरण होऊ न देता खाजगीकरणामध्ये आरक्षण लागू झालं पाहिजे. आज परदेशी शिष्यवृत्तीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अनेक प्रकारचे विधेयक आणण्याचा शासन प्रयत्न करत आहे. आरक्षणाचं धोरणही वेगळ्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून त्याही आरक्षणाला माझा कसंच नाही विरोध राहील. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही सोयी सवलती दिलेल्या आहेत त्या सोयी सवलती अबाधित राहण्यासाठी, घटनेचं संरक्षण करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. पण यासाठी आपल्या सर्वांची समर्थ साथ मला हवी आहे. आणि आपल्या पुढे नतमस्तक होऊन या अहमदपूर तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो की आपण माझ्या पाठीशी राहावं. आपले प्रश्न रात्रंदिवस निश्चितपणे मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला आशा आहे की या तालुक्यामधला मतदार हा सुजान, सुशिक्षित आहे आणि निश्चितपणे माझ्या या विनंतीला मान करून मला निश्चितपणे भावी आमदार करणार आहेत. राहिला प्रश्न पक्षाचा, पैशाने माणसं विकत घेतली जाऊ शकत नाहीत, हा इतिहास आहे. आणि म्हणून पैसा जरी माझ्याकडे नसला तरी मी विद्वान आहे, MA BEd आहे
अर्थशास्त्र हा माझा विषय आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये बी उत्तीर्ण मी प्रथम श्रेणीमध्ये आहे आणि सामाजिक कार्यामध्ये मी आजपर्यंत कसल्याच प्रकारे कुणाचाही 1 रुपया घेऊन बाटलेला नाही. दुसऱ्यासाठी मी सहकार्य केलंय. समाजाच्या विविध योजना मी मिळवून दिलेल्या आहेत. अनेक प्रकारचे DRDची मी कामं केलेली आहेत. महिलांसाठी भरपूर मी कामं केलेली आहेत. 65 वर्षाच्या निराधारांना पैसे मिळवून देण्यासाठी मी या तालुक्यामध्ये सदोदित प्रयत्न केलेले आहेत आणि सामान्य जनता माझ्या पाठीशी राहील अशा प्रकारची नम्र विनंती करून मी चॅनलचा आभार मानतो की चॅनलने मला बोलवून घेऊन माझी ही मुलाखत घेतलेली आहे. आणि म्हणून तमाम सगळ्याचे प्रश्न, शेतकरी, सर्वसामान्य, अल्पसंख्याक, शेतमजूर सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी या इलेक्शन मध्ये उमेदवारी अर्ज करणार आहे. त्यासाठी आपला मतरूपी आशीर्वाद राहावा ही आपणास विनंती करीत आहे. उमेदवारी अपक्ष राहणार आहे की कुठल्या पक्षाकडून राहणार? अपक्ष राहणार आहे.